की जय। सब संतन की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज या ठिकाणी खरं तर शारदीय नवरात्र उत्सव साळवन देवीचा प्रत्येक वर्षीचा सप्ताह या ठिकाणी होत असतो। त्या सप्ताहाच्या निमित्तानं साळवन देवी साकळाई देवीचा खरं तर साकळाई हे सुरुवातीपासून साकळाई त्या ठिकाणी माझ्या तोंडात होतं, परंतु आज साळवन देवीचं दर्शन घेऊन आलं, साळवन देवीचा उल्लेख या ठिकाणी आला। साकळाईचा सप्ताह या ठिकाणी सालाबाद प्रमाणे होतोय आणि त्या सप्ताहाच्या निमित्तानं आजची ही प्रवचनरूपी सेवा आहे। खरं तर परिहार दिला पाहिजे म्हणून या ठिकाणी सांगितलं, महाराजांनी सांगितलं ते खरं आहे की काल महाराजांनी बाबा महाराज झेंडेंनी सांगितलं की प्रवचनरूपी सेवा कालची द्या, कालची दिली पण होती, परंतु अचानक एक बैठक लागली, त्या बैठकीमुळे त्या ठिकाणी मला येता आलं नाही। त्याबद्दल मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर आजच्या सेवेसाठी अभंग तुकोबारायांचा जगद्गुरू संत श्रेष्ठ श्रीमंत तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी घेतलेला हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी। हा जगदवंदनीय जगद्भूषण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आजच्या या सेवेसाठी घेतलेला आहे। महाराज या ठिकाणी या अभंगाच्या निमित्तानं अशा पद्धतीनं सांगतायत, दान मागतायत की हेच दान दे, मागतायत ते पण हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, म्हणजे देवा तुझा विसर होऊ देऊ नको, हे दान मला दे आणि मग मी तुझे गुण आवडीनं गाईल आणि तीच माझी सगळी संपत्ती असं समजेल। मला मोक्षही नको, मला संपत्तीही नको, मला काही नको, तुला जर मला गर्भवासाला पुन्हा घालायचं तर ते आनंदानं घाल, अशा प्रकारचा या अभंगाचा थोडक्यात अर्थ या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मी मांडतोय। अभंगाचं निरूपण महाराज खरं तर कीर्तनरूपी सेवा करताना म्हटले की खरंच खूप चांगल्या पद्धतीची मांडणी महाराजांनी केली आणि ती करत असताना त्यांनी समारोप करत असताना सांगितलं की माझ्याकडून काही चुकलं असलं तरी इथं उभा आहे म्हणून तुम्ही काही बोलू शकत नाही। महाराज मला दिलासा आला, परंतु पुढे सांगितलं की इथं बस उभं राहिल्यानंतर बोलताना विचार करून बोलावं हे पण सांगितलं, म्हणजे आणखी एक प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही माझ्या पुढे निश्चितपणानं मांडून ठेवलेला आहे। या ठिकाणी अभंगाचं निरूपण मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या समोर करण्याचा प्रयत्न करणार आहे। वेळ अपुरा आहे। आज विजयादशमी, नवरात्र उत्सव त्या ठिकाणी झाला आणि आज विजयादशमीचा सण। खरं तर माझं भाग्य आहे की चिखली खरं तर अध्यात्माच्या बाबतीतली महाराजांनी सांगितलं ते खरं आहे की इथं बोलायचं म्हणजे फार तुलून मापून आणि विचार करून बोलावं लागणार आहे, कारण इथं सगळी अध्यात्मातली प्रचंड अभ्यास असणारी मंडळी सगळी समोर बसलेली आहे। अध्यात्माच्या बाबतीमध्ये एकाचड एक अशा प्रकारचा अभ्यास वाचन सगळी असणारी मंडळी या ठिकाणी आहे आणि त्यांच्या समोर आजचं या ठिकाणी प्रवचन करण्याचं किंवा प्रवचन पुष्प गुंफण्याची संधी मला या ठिकाणी मिळालेली आहे। म्हणून सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे त्याचं निरूपण करत असताना निश्चितपणानं मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्या ठिकाणी निरूपण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या समोर करणार आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आणि सकल संतांचे आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत। या ठिकाणी संतांनी देवाची ओळख तर आपल्याला करून दिली, परंतु देवावरती देखील संतांचे उपकार आहेत आणि आपल्या समाजासाठी सुद्धा संत त्या ठिकाणी त्यांनी जीवन जर जे कार्य केलेले आहे तर संतांचे उपकार अनन्य साधारण उपकार आपल्या सगळ्यांसाठीचे निश्चितपणे आहेत। आणि म्हणून महाराजांनी संतांच्या उपकाराविषयी सुद्धा भाष्य केलंय आणि दान मागत असताना हेची दान देगा देवा हे देखील मागितलेलं आहे। आणि ते मागत असताना महाराजांनी मागितलंय तुझा विसर न व्हावा। खरं तर
विसर न व्हावा हे असं अशा अर्थानं मागण्याच्या ऐवजी देवाला महाराजांनी जर सांगितलं असतं की तुझा आठव मला राहावा, तर मला वाटतं ते म्हणजे आपण विचार केला तर आठव राहावा असं महाराजांनी का मागितलं नाही, विसर न व्हावा का मागितलं. तर आठव करावा लागतो आणि विसर जर झालाच नाही तर आठव करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुझा विसर न व्हावा हे या ठिकाणी महाराजांनी मागितलेलं आहे. खर तर दान देणं, या दानाला तेवढा अधिकार लागतो. खर तर दान देण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता लागते, दानत लागते, आणि तिसरी गोष्ट जे म्हणजे औदार्य दानत हा एकच शब्द आहे, परंतु श्रीमंती लागते, त्या ठिकाणी सकारात्मकता देण्याची भावना लागते. ह्या सगळ्या गोष्टी दानासाठी लागतात. आणि म्हणून या ठिकाणी महाराजांनी मागणं केलेलं आहे, हेची दान देगा, आणि ते मागणं कोणाकडे केलेलं आहे, देवाकडे केलेलं आहे. खरं तर संत आणि मागणं हे तत्व जे आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. परंतु मागितलंय काय तर तुझा विसर न व्हावा, म्हणजे देवासाठीच मागितलंय सुद्धा, तो सुद्धा मागितलाय, तो देवच मागितलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मागण्याचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये मागणाऱ्यांचे प्रकार पडतात मानवामध्ये: पामर, संसारी, साधक आणि मुक्त. आता हे 4 प्रकार जर बघितले तर त्याच्यातले न मागणारे प्रकार, पामर मागत नाही. आता हे आश्चर्य वाटेल सगळ्यांना की पामर कसं काय मागत नाही. पामर मागत नाही त्याचं कारण असं आहे की तो देवच मानत नाही. मग पामर जर देवाला मानत नाही तर ज्याला मागायचंय त्यालाच मानत नाही, तर मागायचा प्रश्नच येत नाही. आणि दुसरा जो आहे तो मुक्त आहे, तो मागत नाही. 2 टोक आहेत. मुक्त हा म्हणजे मुक्त हा देवरूपच झालेला असतो, प्रत्येकामध्ये त्याला देवच दिसतो. देवरूप झालेला मुक्त असल्यामुळे तो मुक्त मागत नाही. मागतं कोण? संसारी आणि साधक. संसारी माणसाचं मागायचं म्हणजे त्या ठिकाणी आपली खूप मोठी यादी असते. देवाला जायचं म्हटलं तरी आपण घरून ठरवून त्या ठिकाणी देवाला जायचं हे ठरवलं, देवाकडे जायचं हे ठरवलं की देवाला काय मागायचं याची सुरुवात होते. आणि संसारी माणूस हा मागत असतो, पण मागताना काय मागावं याचा विचार देखील निश्चितपणानं त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाकडे जायचंय, देवाला मागायचंय, हे मागण्याचे प्रकार निश्चितपणानं संसारी माणसाच्या मनामध्ये असतात. आता एकदा एक मुख्यमंत्री झाले आणि त्यांची बहीण दिवाळीच्या ओवाळणीसाठी गेली. आता सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या बहिणीत तो भाग वेगळा, परंतु गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भाऊबीजीची ओवाळणी वगैरे झाली, ओवाळलं वगैरे, औक्षण झाल्यानंतर भावानं विचारलं, भाऊ मुख्यमंत्री आहे, भावानं विचारलं की ओवाळणी म्हणून काय टाकू. बहिणीनं सांगितलं ओवाळणी म्हणून टाकायची तर माझ्या मुलाला कलेक्टर कर, तू आता मुख्यमंत्री, तुझ्या सगळं हातात आहे. मुख्यमंत्री ठीक आहे, कागदपत्र घेऊन पाठवून दे म्हणे भाच्याला माझ्या. आणि कसले कागदपत्र? जमिनीचे पाठवायचे की घराचे पाठवायचे? अरे म्हणे कलेक्टर करायचं असेल तर त्याला शिक्षणाचे कागदपत्र लागतील. बहीण सांगते शिक्षणाचे कागदपत्र लागेल, तो शाळेतच गेलेला नाही, पहिली सुद्धा शिकलेला नाही. मग जर पहिली शिकलेला नाही त्याला कलेक्टर कसं करायचं? तू मुख्यमंत्रीस. मागणं दृष्टांत संपला. मागणं त्या ठिकाणी काय मागावं हे निश्चितपणे लक्षात आलं पाहिजे. म्हणून एक तरुण एकदा अशीच तपश्चर्या करतो, हनुमंतरायाची तपश्चर्या करतो, 12 वर्ष तपश्चर्या करतो. हनुमंतराय प्रसन्न होतात आणि हनुमंतराय विचारतात, तू खूप तपश्चर्या केली, काय पाहिजे सांग. मी प्रसन्न आहे. शेवटी द्यायला देणारा दाता प्रसन्न असला पाहिजे. हनुमंतराय प्रसन्न झाले, म्हटले सांग काय पाहिजे. तो म्हटलं माझं लग्न होत नाही. हनुमंतराय म्हटले वेड्या, मी नैष्ठिक ब्रह्मचारी, लग्नाचा माझा संबंध नाही, आणि तू लग्न व्हावं म्हणून माझी तपश्चर्या करतोय. जा म्हणे रामाकडे, हे तुझ्या हा माल तुला रामाकडे मिळेल, किंवा हे वरदान रामाकडे गेल्यानंतर मिळेल. तो प्रभू श्रीरामाकडे जातो. प्रभू श्रीरामाकडे गेल्यानंतर प्रभू श्रीराम
प्रसन्न होतात आणि त्यानं मागणी केली की ते सांगतात जा तुझं लग्न होऊन जाईल. आता रामानाच आशीर्वाद दिला म्हटल्यानंतर लग्न होण्याचा प्रश्न राहिला नाही. लग्न झालं, चांगली नवरी मिळाली, गुण्यागोविंदाने संसार सुरू झाला आणि यात्रेला गेले. यात्रेला गेल्यानंतर दुपारी फिरत असताना नवरा बायको जोडीनं भरपूर दुपारपर्यंत 2-2:30 वाजेपर्यंत सगळीकडे फिरले आणि त्याच्यातून तिचा हात त्या गर्दीत सुटला. दोघांची चुकामुक झाली. चुकामुक झाल्यानंतर पुन्हा तो गेला. त्याला वाटलं आता आपलं लग्न रामाच्या आशीर्वादानं झालं, रामालाच मागितलं पाहिजे, म्हणून प्रभू श्रीरामाकडे गेला. रामाला प्रार्थना केली. राम प्रसन्न झाले, प्रकट झाले. प्रकट होऊन विचारलं काय. त्यानं सांगितलं तुमच्या आशीर्वादानं लग्न झालं, माझी बायको चांगली मला मिळाली, आम्ही त्या ठिकाणी आनंदाने आमचा संसार चाललेला होता. परंतु 8 दिवसापूर्वी यात्रेत फिरत असताना माझी बायको चुकली आणि ती सापडत नाही. राम म्हटले अरे माझी सीता ज्यावेळेस चुकली किंवा सीतेचं ज्यावेळेस अपहरण झालं त्यावेळेस मी हनुमंतरायाला सांगितलं तू माझ्याकडे कशाला आला, तू हनुमंतरायाकडे जा. काय मागायचं आणि कुठे मागायचं हे निश्चितपणानं कळालं पाहिजे. संसारामध्ये फसगत जी होती ती फसगत इथं होती. काय मागायचं आणि कुठे मागायचं हे लक्षात येत नाही. त्या ठिकाणी चौथा वर्ग जो आहे तो साधक आहे. साधक त्या ठिकाणी मागत असताना निश्चितपणानं मोजकं नेटकं अशा पद्धतीचं मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून तुकोबारायांनी या ठिकाणी या अभंगाच्या निमित्तानं मागत असताना देवाकडे मागणं केलेलं आहे. आणि ते मागणं करत असताना खरं तर तुकोबाराचा सगळा जर इतिहास आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी 8वी पिढी आहे तुकोबारायांची. पंढरीची वारी त्यांच्या घरात आहे. विश्वंभर बाबा नंतर हरिदत्ता मुकुंद बाबा, विठोबा बाबा, पदाजी बाबा, शंकर बाबा, कान्होबा बाबा, बोलो बाबा, हे 7 पिढ्या आणि त्याच्यानंतर तुकोबारायाचा जन्म आहे. आता तुकोबारायाचा जन्म त्यांच्या आई वडिलांचं जर आपण निश्चितपणानं पाहिलं तर त्या ठिकाणी तुकोबारायाचे वडील बोलोबा हे सातत्यानं वारीला जाणारे. ह्या सगळ्या पिढ्या त्यांच्या पंढरीची वारी करणाऱ्याच होत्या. पण तुकोबारायाचे वडील बोलोबा हे त्या ठिकाणी वारीला जात असताना पंढरीश पांडुरंगाच्या तोंडाकडे पण पाहत नव्हते. गेलं की चरणावरती नतमस्तक व्हायचं आणि निघून यायचं. त्यांची ही पद्धती होती. कधीही देवाला काय मागितलं नाही. आणि असं सांगितलं जातं की बोलोबा ज्यावेळेस चरणावरती मस्तक ठेवायचे त्यावेळेस पंढरीश पांडुरंगाची मान त्या ठिकाणी खाली व्हायची. एकदा तुकोबारायांच्या आई कनकाई त्या म्हटल्या की तुम्ही वारीला जाताय, मला देखील तुमच्या बरोबर वारीला यायचंय. आग्रह धरल्यानंतर बोलोबांनी परवानगी दिली. पण सांगितलं तुम्हाला एक सांगतो, देवाकडे तुम्हाला पंढरपूरला वारीला घेऊन जाईल, परंतु वारीला आल्यानंतर त्या ठिकाणी पंढरीश पांडुरंगाला तुम्ही काही मागायचं नाही. त्यांनी सांगितलं मी काही मागणार नाही, पण मला वारीला घेऊन जा. दोघे वारीला जातात. वारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी दर्शनाच्या रांगेमध्ये लागतात. रांगेमध्ये लागल्यानंतर त्या ठिकाणी बोलोबांचं दर्शन होतं. देव नेहमीप्रमाणे मान खाली करतात. बोलोबा पुढे गेल्यानंतर कनकाई दर्शन घेतात आणि कनकाईनं दर्शनाला पंढरीश पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवल्यानंतर त्यावेळेस सरळ उभ्या राहतात. त्यावेळेस देव विचारतात चेहरा पडलेला आहे, चेहरा सुकलेला आहे, आई साहेब काय कारण आहे. त्या सांगतात माझं त्या ठिकाणी कूस पवित्र झालेली नाही अजून. पंढरीश पांडुरंग म्हणतात जा मुलगा होईल. ते हसत मुखानं पुढे येतात. त्यावेळेस पुढे बोलोबा उभ्या असतात आणि हसत आलेलं पाहून ते विचारतात वेळ काय लागला, देवाला काय मागितलं की काय. त्यांनी सांगितलं मी तुमचा शब्द कसा मोडेल, मी मागितलं नाही, पण देवाने विचारलं चेहरा का पडलेला आहे, आणि चेहरा का पडलेला आहे म्हटल्यानंतर मी काय मुकी नाही, म्हणून देवाला माझं जे दुःख आहे ते मी दुःख सांगितलं. मग बोलोबा विचारतात काय सांगितलं देवानं. देवानं सांगितलं की तुला मुलगा होईल. बोलोबा सांगतात जा परत आणि सांग की मला असा मुलगा दे की तो माझं देवाचं भजन करील आणि तो वारी करील. कारण काही परत जातात आणि मागणी करतात पुत्र दे ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोके झेंडा, अशा प्रकारची मागणी करून येतात
आणि तुकोबारायांचा जन्म होतो. हा तुकोबारायांच्या जन्माचा इतिहास आहे की स्वतः पांडुरंगानं कणकाईला विचारलेलं आहे आणि विचारल्यानंतर कणकाईनं सांगितल्यानंतर तुकोबाराचा जन्म आहे. म्हणजे अधिकारी पुरुष त्या ठिकाणी पंढरीश पांडुरंगानं जन्माला घातलेला आहे. तुकोबाराय या ठिकाणी हा अभंग जो आहे, अभंगाच्या अगोदरचा कालखंड जर बघितला तर भामचंद्र डोंगरावरती तुकोबाराय अधिष्ठानासाठी जाऊन बसले, तपश्चर्याला जाऊन बसले. तपश्चर्या करत असताना 7 दिवसाची तपश्चर्या, मांडी घातली ती मांडी मोडली नाही, अन्न नाही, पाणी नाही, झोप नाही. तुकोबाराय आहे तशा मांडी घातलेल्या अवस्थेत बसून होते. 7व्या दिवशी पांडुरंगानं त्या ठिकाणी तुकोबारायांना भेटायचं ठरवलं आणि पांडुरंग सर्प रूपानं आले. फुस 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 अशा प्रकारचा आवाज येत होता, सरसर चाललेला आवाज येत होता. आकाशवाणी झाली, तुकोबाराय पंढरीश पांडुरंग तुमच्या भेटीसाठी आलेला आहे, डोळे उघडा. ते म्हणे आलेले आहेत, कशा रूपाने आलेले आहेत? कारण फुसफुसचा आवाज येतो. ते म्हणे सर्प रूपानं तुमच्या भेटीला आलेले आहेत. तुकोबारायांनी सांगितलं सर्प रूपानं भेटेला यावं याच्यासाठी मी इथं बसलेलो नाही. पंढरीश पांडुरंगानं मला दर्शन द्यायचं असेल तसं जसं पुंडलिकरायाला दिलं, जसं ज्ञानेश्वर माऊलीला दिलं, जसं नामदेव महाराजांना दिलं, तसं दर्शन मला दिलं पाहिजे. सर्प तर त्या ठिकाणी देव सगळ्या ठिकाणी मान्य आहे, पण सर्प पाहायला मी तर बसलेलो नाही. आणि मग सगुण साकार रूप धारण देव करतात आणि ते रूप धारण करून देव त्यावेळेस साक्षात पंढरीश पांडुरंग ज्यावेळेस समोर उभा राहतो आणि ते सांगतात की तुकोबाराय मी तुम्हाला पाहिजे त्या रूपात आलेलो आहे, आता डोळे उघडा. तुकोबाराय डोळे उघडतात, साष्टांग दंडवत घालतात. देव त्यांना उचलून घेतात, मिठी मारतात. आणि मिठी मारल्यानंतर तुकोबाराय कशासाठी एवढा अट्टास, कशासाठी एवढी तपश्चर्या, कशासाठी स्वतःला त्रास करून घेता? तर त्यांनी सांगितलं तुमची भेट मला पाहिजे होती, तुमचं दर्शन मला पाहिजे होतं, त्याच्यासाठी अट्टास आहे. देव म्हणायला लागले की तुकोबाराय तुमची परिस्थिती जुन्या काळामध्ये खूप चांगली होती. तुकोबाराय खूप श्रीमंत संत होते. कीर्तनामधून काही वेळेस ऐकलं जातं तुकोबारायांची गरिबी याच्यावरती कीर्तन ऐकले जातात, परंतु त्याच्या अगोदर तुकोबारायांची श्रीमंती सांगितली गेली पाहिजे. प्रचंड श्रीमंत असणारे तुकोबाराय, सावकारकीचा व्यवसाय पिढ्यानपार त्यांच्या घरामध्ये, खूप मोठी शेती. खरं तर तुकोबारायांचं जीवन जर बघितलं तर त्यांनी कर्जाच्या वह्या बुडवल्या, त्या बुडाल्या. दुष्काळ आल्यानंतर स्वतःचे सगळे धान्याच्या कोठारा उडे करून दिले. समाज असा आहे, तुकोबारायच्या लेकरांनाच खायला ठेवलं नाही, सगळं कोठार त्या ठिकाणी समाज घेऊन गेला. प्रचंड श्रीमंत असणारे तुकोबाराय, तुम्ही आता तुमची परिस्थिती बदललेली आहे. देव म्हणतो आता तुमची परिस्थिती बदलली, बदललेल्या परिस्थिती पाहता मला करमत नाही. तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला करमत नाही हे देवा सांगू नका. प्रारब्ध बदलणं हे तुमच्या हातात नाही. अन्न मान धन प्रारब्धा अधीन. 7व्या अवतारामध्ये तुम्ही एक केसभर तुमचं त्या ठिकाणी अवतारामध्ये तुम्ही काय बदलू शकला नाही. त्रेतायुगामध्ये प्रभू श्राम म्हणून तुम्ही आलात, त्यावेळेस तुम्ही स्वतःच काय बदलू शकला नाही. माझं काय बदलणार आहे? काय वाक्य होतं, काय बोलणं होतं, किती अधिकार होता. हा अधिकार संतांना असू शकतो आणि तो मोठा अधिकार संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांकडे होता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माझं तुम्ही प्रारब्ध बदलण्याचा विचार करू नका, मी मागतोय ते द्या. तुम्ही देतो म्हणताय ना, देतो म्हणताय म्हणून मी मागतो. आणि मी काय मागतोय तर मी तुम्हाला हेच दान देगा द्यावा ज्यावेळेस म्हणतोय ते तुमच्या नावाचा विसर मला होता कामा नये. अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी तुकोबाराय करत असताना त्या अधिकारानं त्यांनी मागणी त्या ठिकाणी केली. आणि तुकोबाराय या अभंगाच्या निमित्तानं सांगत असताना, त्याचं निरूपण करत असताना खरं तर अनेक दाखले अध्यात्मातले आपल्याला देता येतील. अंगद, आज आपण विजयादशमी साजरी केलेली आहे. रामायण आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर निश्चितपणाने येतं. अंगद हे प्रभू श्रीरामाच्या सैन्यामधले सेनापती होते. आणि ज्यावेळेस एक प्रसंग असा आहे की अंगदाला प्रभू श्रीराम बोलवतात आणि सांगतायत
की रावणाचा पराभव केल्याशिवाय, रावणाला मारल्याशिवाय माझी सीता मला मिळणार नाही. म्हणून रावणाला तर मारायचं त्याची योजना आहे. मात्र रावणाला मारल्यानंतर लंकेच राज्य कुणाला देऊ? अंगद, मला असं वाटतं हे राज्य तुला द्यावं. अंगद म्हटला, देवा आज बोललात परत बोलू नका. अधिकारवाणी होते. आज बोललात पुन्हा बोलू नका. लंका मला देण्याचा प्रश्न येत नाही. हे मला देण्यासाठी मी तुमची त्या ठिकाणी इथे तुमच्या युद्धामध्ये किंवा तुमचा सेनापती म्हणून काम करतोय, ते काही मिळवण्यासाठी करत नाही. संवाद चालू होता. त्यांनी सांगितलं की प्रभू श्रीरामाने सांगितलं की तुझ्या वडिलांना मी वालीला मारलं. अंगद म्हणायचं, कशासाठी तुम्ही मला लंका द्यायला निघालात? ते म्हणे, तुझ्या वडिलाला वालीला मी मारलेला आहे आणि मला असं वाटतं की तुला लंका द्यावी. त्यांनी सांगितलं, देवा हा विषय पुन्हा काढू नका. लक्ष्मण बाजूला उभे होते. लक्ष्मण शेषाचा होता. पटकन राग यायचा. अंगदा कोणापुढे बोलताय? ते म्हणे, मला माहिती आहे मी जगाच्या बापाच्या पुढे बोलतोय. मग ते काय म्हणतात, तुम्ही कसं काय नाकारताय? ते म्हणे, मी नाकारतोय तेच बरोबर आहे. सोन्याची लंका आहे, 7.5 कोटी घर सोन्याची आहे, ती लंका सोन्याची आहे. ती लंका तुम्हाला द्यायला देऊ निघाले तर तुम्ही नाकारताय. त्यांनी सांगितलं, होय बरोबर आहे, मी नाकारतोय. मी कोणाचा मुलगा? लक्ष्मण म्हटले, वालीचा. माझ्या वडिलांची ताकद तुम्हाला माहिती आहे? 4 वेळेस रावणाला बगलेत मारून समुद्राचं स्नान माझ्या वडिलांनी केलं. जर लंकेच अभिलाषा असती तर माझ्या वडिलांनी रावणाचं तिथेच मुंडकं दाबलं असतं, त्याला खलास केला असता. लंका कोणाची झाली असती? लक्ष्मण म्हटले, वालीची झाली असती. वालीची झाल्यानंतर पुढे लंका कोणाची झाली असती? म्हणे, अंगदा तुमची झाली असती. माझ्या वडिलांनी जो स्वार्थ कधी पाहिला नाही, तो स्वार्थ मी पाहून इथे आलेलो नाही. आणि म्हणून या ठिकाणी काही मागणे अमानुचित वडिलांची रीत झाली तसे हे तुकाराम महाराजांनी जसं प्रमाण म्हटलेले ते इथे अंगदाच्या बाबतीत देखील निश्चितपणानं लागू होतं. अंगदानं अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलं की मी जे करतोय मी फक्त देवासाठी करतोय. आणि म्हणून प्रभू श्रीरामासाठी त्या ठिकाणी अंगदाने अशा प्रकारचं त्या ठिकाणी सगळं नाकारलेलं आहे. मी जे करतोय ते फक्त निष्काम सेवा मला करायची, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी अंगदाची होती. महाभारतातला एक प्रसंग निश्चितपणाने या निमित्तानं, या अभंगाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर मी ठेवीन. कुंती माता, महाभारतातले प्रसंग आपल्याला निश्चितपणानं आपल्याला सगळ्यांच्या समोर येतील. त्या ठिकाणी दुर्योधनाचा मामा शकुनी, पांडव आणि कौरव यांच्यामध्ये ताटातूट कशी होईल याचाच प्रयत्न त्याने जीवनभर केला. विष पेरण्याचा प्रयत्न केला. एकदा त्यानं सांगितलं की दुर्योधना, असा एक महाल पांडवासाठी कुंतीसाठी बांधून दे की त्याच्यामध्ये ते बांधण्यासाठीची पुरोचनावरती त्याची व्यवस्था करून दे. कसा बांधायचे ते मी सांगतो. आणि त्याच्यामध्ये मग ज्वलनशील सगळ्या गोष्टी, त्या महाल बांधत असताना त्या ठिकाणी त्याची रचना केली. कपट होता दुर्योधनाच्या मनामध्ये. आणि तो महाल बांधून झाल्यानंतर अत्यंत देखणा महाल बांधला आणि जाऊन कुंती मातेला सांगितलं की तुमच्या घराची पडझड, महालाची पडझड झालेली आहे. गावाच्या बाहेर तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं आलेशान घर बांधलेलं, तिथे राहायला जा. कुंती अधिकारी स्त्री होती. तिच्या लक्षात येत होतं याच्यात कपट काहीतरी आहे, तिच्या लक्षात येत होतं. ती दुर्योधनाला सांगत होती मी जाईल, थांब मी जाते. एक दिवस दुर्योधन सारखा पाठपुरावा करतोय म्हणून ती जाते. ते लाक्षागृह पाहायला जायच्या निमित्तानं जाते आणि विदुर काकांच्या घरी जाते. विदुर काकांना सगळा इतिहास सांगते. विदुर काका म्हटलात की वहिनी साहेब तुम्ही हो म्हटलात? म्हणजे मी हो म्हटले. आता हो म्हटलात तर जावं लागेल, पण ज्या दिवशी तुम्ही जाणार आहात त्या दिवशी माझी भेट घेऊन जा, तसं जाऊ नका. 4 दिवसानं कुंती माता 5 पांडवांना घेतात आणि निघतात. आणि जाताना चौकामध्ये त्या ठिकाणी 5 पांडवांना त्या थांबवतात. 5 पांडवांना थांबून त्या ठिकाणी कुंती माता विदुर काकाकडे जातात. विदुर काका त्यांच्या हातामध्ये एक प्रतिमा देतात आणि ते सांगतात
या प्रतिमेला विसरू नका, या प्रतिमेकडे लक्ष ठेवून त्या ठिकाणी या प्रतिमेची विधिवत पूजा करत या प्रतिमेला विसरू नका, एवढंच त्या ठिकाणी सांगतात. आणि ती प्रतिमा घेऊन कुंती माता ज्यावेळेस पुढे जातात, राहायला जातात, राहायला झाल्यानंतर त्या ठिकाणी तिथे प्रतिष्ठापना मूर्तीची करतात. मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा करण्याची सुरुवात करतात. लक्षात एकच असतं की कायम भगवानाचं दर्शन घेऊन त्यांना आठवणी ठेवण्याचा विदुर काकांना संदेश दिलेला आहे. जेवण खाऊन होतं, पांडवांना झोपवतात, मात्र रात्रभर त्या ठिकाणी त्या भगवान श्रीकृष्णाकडे पाहत रात्र घालवतात. पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो, तिसरा दिवस जातो, चौथा दिवस जातो, पाचवा दिवस जातो, रात्रभर जाग्या. दुर्योधनानं सांगितलेलं असतं की हा महाल जाळून पाची पांडव आणि कुंतीला जाळून टाकायची पुरोचनावरती त्यांनी व्यवस्था केलेली असते. 5 दिवस झाल्यानंतर दुर्योधन शेवटी त्याला सांगतो की 5 दिवस झाले तुला पाहतोय, तू नाही म्हणून सांगतोय, मला उद्या कोणत्याही परिस्थितीत तो महाल जळायला पाहिजे. तो म्हणतो कुंती माता रात्रभर झोपतच नाही. 6वा दिवस जातो आणि 7व्या दिवशी मात्र कुंती मातेचे डोळे त्या ठिकाणी आता इथून पुढे काय जागणं शक्य होणार नाही म्हणून तिच्या सेवेला दिलेल्या 9 दासी असतात. तिला असं वाटतं की आता आपल्याला तर आपण तर जाणार आहोत, पांडव तर जाणारच आहे, पण ह्या 9 दासी दिल्या, त्यांना निरापराध दासींना कशासाठी मरू द्यायचं म्हणून त्यांना सांगतात की तुम्ही जा, आज देवाला मला नैवेद्य करायचं आहे म्हणून मी स्वतः स्वयंपाक करणार आहे. दासींना पाठवून देतात. हेतू असा असतो की आपल्याबरोबर त्यांनी त्या ठिकाणी जाऊ नयेत म्हणून. दासी जातात. त्या पुरणपोळीचा स्वयंपाक कुंती माता करत असते. आता आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडेल की जर कापरासारखा 11 सेकंदात तो महाल जळणार होता तर मग कुंती माता स्वयंपाक कुठं करत होती? त्यांना घराला रचना करत असतानाच महालाला तळघराची रचना केली होती, तळघरात स्वयंपाकघराची व्यवस्था केलेली होती. त्याच्यानंतर वास्तुशास्त्रात तळघर आपल्याला निषिद्ध सांगितलेलं आहे. त्या पुरणपोळीचा स्वयंपाक करतात, परंतु ते होत असतानाच एक सात्विक स्त्री तिची 5 मुलं घेऊन येऊन पडवीत झोपत असते. हे कुंती मातेला माहित नसतं. 7व्या दिवशी पुन्हा तो पुरणपोळीचा नैवेद्य सगळ्या पांडवांना जेवायला घालण्याचं काम कुंती माता करतात. सविस्तरपणानं खूप मोठी कथा आहे, परंतु वेळ आपल्याकडे अपुरा असल्यामुळे कुंती माता त्या सगळ्या लेकरांना जेवायला घालतात. जेवायला घालत असताना देवाला सारखी प्रार्थना करतात की आज पुरणपोळीचा स्वयंपाक या ठिकाणी केलाय, परंतु यांना वाचव. देवाची प्रार्थना करत असतात, आज मला झोपणं, आज मला जागणं शक्य होणार नाही. आणि कुंती माता ही प्रार्थना करत असताना देवाला वाचव म्हणून, या सगळ्यांना वाचव म्हणून सांगत असताना शेवटी असं सांगते की 5 पांडव वाचवणं शक्य नसेल तर भीम, अर्जुन आणि धर्म आणि मला वाचवणं शक्य नसेल तरी चालेल, पण नकुल आणि सहदेवला वाचव. अशा प्रकारची प्रार्थना देवाला करतात. देवाला प्रार्थना करत असताना पुरोचन त्या ठिकाणी येऊन पाहतो, पुन्हा कुंती माता जागी आहे. तो जातो, परंतु झापट डोळ्यावरती येत असते, त्याच्यामुळे त्याला शंका असते. देवाची त्या ठिकाणी सारखी आराधना, देवाची सारखी प्रार्थना करत असते. तिकडे पंढरीश पांडुरंग मात्र त्याला झोप येत नाही. रात्री 1:30 पावणे 2च्या दरम्यान पंढरीश पांडुरंग उठून बसतो. माता रुक्मिणी साहेब उठतात. काय झालं देवा विचारतात आणि सगळी कथा देव त्या ठिकाणी सांगतात आणि मग आवाज देतात. बालदार चोपदाराला बोलवतात, सुदर्शन चक्र बोलवतात आणि सुदर्शन चक्राला आदेश देतात की कुंती आणि पांडव त्यांचं रक्षण झालं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी सुदर्शन चक्र सोडलं जातं. ते बरोबर त्या जागेवर जातं. कुंती माता आणि पांडवाला नर्मदेच्या तीरावरती ते सुदर्शन चक्र घेऊन जातं. पुरोचन ज्यावेळेस आग लावतो त्यावेळेस त्याला असं वाटतं कुंती माता आणि 5 पांडव आता आहेत, मात्र त्या ठिकाणी ते तिथून नर्मदेच्या तीरावरती पंढरीश पांडुरंगाने त्यांना नेलेलं असतं. आश्रयाला आलेली भिल्ल समाजाची महिला तिची 5 मुलं मात्र जळून त्याच्यामध्ये जातात. दुसऱ्या दिवशी दुर्योधनाला त्याकडे हस्ती मिळतात, बांगड्या मिळतात आणि हस्ती मिळतात 5 जणांच्या. त्याला वाटतं 5 पांडव आणि कुंती माता गेलेली आहे. अत्यंत विकृत असणारा त्यांचा मामा, शकुनी मामा, दिवाळी सारखा सण साजरा करायला होतो. त्यांना वाटतं ते गेलेले आहेत. या ठिकाणी तुकोबाराय विचारतात की देवा, त्या ठिकाणी कुंती मातेसाठी आणि 5 पांडवांसाठी तू रात्रीचा जागा राहिलास, रात्रभर जागा राहून त्यांचं तू संरक्षण केलंस, हे त्यांच्यासाठी केलं तर तुकोबारायांना
पंढरीश पांडुरंग सांगतात की दे तुकोबा राय 7 दिवस माझा विसर होऊ दिला नाही, माझं भजन केलं आणि म्हणून त्यांना मी वाचवलं. मग तुकोबाराय म्हणले मी तरी काही वेगळं मागतोय, तुझा विसर होऊ नये हेच मी मागतोय, तो माझा तुझा विसर होऊ नये हेच मला दे, अशा प्रकारची मागणी तुकोबाराय त्या ठिकाणी करतात. आणि मग ते देव विचारतात तुम्हाला विसर न व्हावा हे दान द्यायचं ते दिलं, तुम्ही काय करणार. तर पुढे ते पुढच्या चरणात सांगतात गुण गाईन आवडी, तुमचं भजन करायचंय म्हणून तेव्हा मला तुमचा विसर होऊ नये हे दान द्या, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी तुकोबाराय करत असतात. रामायणातला आणखी एक गोड दृष्टांत निश्चितपणाने आहे. गंधमादन नावाचं रामाची सेनाच वानर सेना होती. हनुमंतरायाने अंगदानं जोडलेले सगळे जे होते त्याच्यातलं गंधमादन नावाचं एक अत्यंत चतुर चाणाक्ष आणि अत्यंत चपळ असणार सैनिक त्या ठिकाणी गंधमादन वानर योनीत जन्माला आलेला. पण त्यांच्यावरती जबाबदारी होती की पताका, धर्म पताका जी त्याच्या हातात गंधमादनच्या हातात होती. युद्ध सुरू झालं. गंधमादन एवढं चतुर होतं की येणाऱ्या कुठल्याही बाणाला गंधमादन सापडत नव्हता आणि एकही वानर सापडत नव्हता. गुप्तचर रावणाकडे संध्याकाळी युद्ध संपल्यानंतर गेले, रावणाला सांगितलं की आपल्याला युद्ध जिंकणं अवघड आहे, साधा एक वानर आपण मारू शकत नाही, तर आपण युद्ध कसं जिंकणार आहोत. रावण सगळ्यांची बैठक बोलवतो, बैठक बोलून सांगतो की काहीही झालं तरी मला उद्या गंधमादनचं त्या ठिकाणी त्याला मारलं गेलं पाहिजे सांगितलं जातं. मग कुंभकर्णाला उठवलं जातं, कुंभकर्ण तो विडा उचलतो. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी युद्ध सुरू होतं. गंधमादनचा ध्वज घेऊन त्या ठिकाणी युद्धामध्ये प्रेरणा देण्याचं काम सैन्याला करत असतो, उड्या मारत असतो. त्या ठिकाणी तो ध्वज पताका फडकवायचं काम करत असतो. बाणाचा वर्षाव सुरू होतो. त्या ठिकाणी एका बाणानं गंधमादनच्या हातातलं त्या ठिकाणी जो ध्वज आहे तो ध्वजाचा वरचा भाग उडाला जातो. गंधमादनच्या लक्षात येत नाही, तो उड्या मारत असतो. युद्धाचा जोश तो वाढवण्याचा सैन्याचा प्रयत्न करत असतो. एक जण त्याला खडा मारतो आणि सांगतो अरे पताका कुठे आहे. तो इकडे तिकडे पाहतो, वर पाहतो, पताका नाही म्हटल्यानंतर पटकन पाहतो रामाने लक्ष्मणाला तो वलकल होती. त्या ठिकाणी एका सुग्रीवाच्या कमरेला सेला होता. तो पटकन उडी मारतो, सुग्रीवाच्या कमरेचा सेला ओढतो. तो सेला त्या काठीला अडकत असताना ती काठी जी उडवलेली होती तिचं टोक त्या ठिकाणी स्वतःच्या शरीरात टोचतो. त्याचं तो रक्त काढतो, रक्तामध्ये तो सेला भिजवतो. सेला भिजवून तो त्या काठीला बांधून प्रभू हा ध्वज असं सांगून स्वतःच्या रक्तात ध्वज भिजवून त्या ठिकाणी पुन्हा प्रेरणा द्यायचं काम करतो. परंतु कुंभकर्ण त्या दिवशीचा त्याने विडा उचललेला असतो. मग कुंभकर्ण काय होता, किती मोठा होता, त्याचं काय खाद्य होतं, त्याचं पोट किती मोठं होतं, त्याचं शरीर काय होतं, हे आपण रामायणात ऐकलेलं आहे. त्याचं मी सविस्तरपणाने आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार नाही. परंतु त्या ठिकाणी गंधमादन त्याला संपवायचा आपण विडा उचललेला आहे हे लक्षात आल्यानंतर ज्या कोपऱ्यात गंधमादन उड्या मारत असतो तिथलं सगळं सैन्य जशी पाल एखादा किडा उडते ना तसं तो कुंभकर्ण ओढून घेतो. सगळे पोटात, गंधमादन पोटात नाचत असतो. बाकीची वानरं विचार करतात की आता आपलं काही खरं नाही, आपण संपलोय. तो म्हणतो फक्त गंधमादन सांगतो तुम्ही फक्त प्रभू रामाचं भजन करत राहा, तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला सगळ्यांना बाहेर घेऊन जातो, चिंता करायचं काही कारण नाही. उड्या मारत असताना तो बरोबर एक कान कुंभकर्णाचा जो आहे त्या कानाला तो होल पाडतो. ही सगळी वानरं उड्या मारतात. उड्या मारून बाहेर जाताना कुंभकर्णाच्या लक्षात येतं की बरंच सैन्य परत जायला लागले ना. हा उद्योग गंधमादनचा आहे. बरोबर चाळणी लावतो आणि चाळणी लावून गंधमादनाला पकडतो. गंधमादनाला पकडल्यानंतर मोठ्यानं विचारतो तू कोण आहेस. तो म्हणतो मला ऐकायला येतंय, सावकाश बोल. कोणाला सांगत होता? रावणाच्या भावाला. कोण होता? वानर योनीत जन्माला आलेला गंधमादन त्या ठिकाणी सांगतोय सावकाश बोल, मला ऐकायला येतंय, तुझा एक कान फाटलेला आहे, माझा फाटलेला नाही. मी गंधमादन आहे. म्हणतो ठीक आहे.
एकदा रावणाचं भजन कर, तुला 3.5 कोटी घरं सोन्याची देतो. गंधमादन फार वाईट रावणाविषयी बोलतो, त्यांनी सांगत नाही. राग येतो त्याला. अरे मरकट आहेस, पाला खाणार आहेस, तरी सुद्धा तू रावणाचं नाव घेत नाही. रावण तुझं कल्याण करील. त्यांनी सांगितलं की लघुशंका करायची झाली, रावण आहे तिकडे दिसलं तर ती लघुशंका सुद्धा करणार नाही. इतकं टोकाचं बोलतो. तुझं गंधमादन नाव कसं आहे असं ज्यावेळेस विचारतो कुंभकर्ण, त्यावेळेस तो सांगतो नाकाजवळ जरा घे. आणि त्याचा गंध पाहिल्यानंतर त्या ठिकाणी तो पुन्हा कुंभकर्ण सांगण्याचा प्रयत्न करतो, मात्र तो ऐकत नाही. आणि मरकट हे ऐकत नाही म्हणून तो दाबतो आणि त्याला त्या ठिकाणी त्याचा गोळा तयार करतो. कुंभकर्णाची ताकद वेगळी असते. त्याच्या रक्ताच्या चिळकण्या ज्या उडतात त्या कुंभकर्णाच्या तोंडावरती उडालेल्या रक्ताच्या कणातून देखील श्रीराम 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 अशा प्रकारच्या भजनाचा आवाज येतो. आणि मग तो त्याला फेकून देतो. आणि फेकून दिल्यानंतर तो रावणाकडे जातो की याचं एक वानर असणार प्रभू श्रीरामाचं, ते मारल्यानंतर त्याच्या रक्ताच्या कणातून प्रभू रामाच्या भजनाचा आवाज येतो. म्हणजे कशा प्रकारचं हे सैन्य आहे हे रावणाला सांगण्याचा तो प्रयत्न करतो. मात्र तिकडे प्रभू श्रीराम त्याला झोप येत नाही. लक्ष्मण हवा घालत असतो, परंतु प्रभू श्रीराम मध्येच दचकून उठतात. दचकून उठून त्या ठिकाणी लक्ष्मण विचारतो की काय, का उठले? माझ्या हृदयावरती असा कुणीतरी राम नाम धडक मारल्यासारखा आवाज मला येतोय. लक्ष्मणराय 2 वेळेस त्यांना प्रभू श्रीरामाला पुन्हा हवा घालून झोपवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग हनुमंतरायाला बोलवतात. हनुमंतरायाला बोलवल्यानंतर हनुमंतराय त्या ठिकाणी लगेच त्यांच्या लक्षात येतं. ते बाकीच्या सैन्याला 5-7 जण जे जागे असतात त्यांना विचारतात की गंधमादनचं प्रेत सापडलं का? ते म्हणतात कुंभकर्णाने असं पार करून फेकून दिलेलं आहे, कसं सापडणार, कुठं समुद्रात गेला असं. हनुमंतराय सांगतात सांगू नका, शोधावं लागेल. आणि शोधलं जातं. आणि शोधून ते प्रेत ज्यावेळेस मिळतं हनुमंतरायाला, चंद्राचं असं हलकसं चालणं पडलेलं असतं. हनुमंतराय फिरत असतात आणि तिथे त्याला पायाला धडकतं. त्याच्या लक्षात येतं. हनुमंतराय कोण विचारतात, गंधमादन. हनुमंतराय उचलून घेतात. अवस्था झालेली पाहतात, रडतात, घेऊन येतात. गंधमादन सांगतो की मला प्रभूचं दर्शन घडून दे फक्त. हनुमंतराय घेऊन येतात. प्रभू श्रीरामाच्या हातात द्यायचा प्रयत्न करतात. पुन्हा लक्ष्मण म्हणतो हनुमंतराय काय करताय? हनुमंतराय म्हणतात थांबा. हातात गोळा दिल्याबरोबर प्रभू श्रीराम म्हणतात काय? आणि गंधमादन हे तुमचं झोप मोडत होतं. प्रभू श्रीराम म्हटले गोळा झालेला आहे, हा माझी कशी झोप मोडू शकतो? हनुमंतराय सांगतात प्रभू थोडस कानाजवळ घेऊन जा. आणि कानाजवळ घेऊन गेल्यानंतर भजनाचा आवाज आल्यानंतर प्रभू श्रीराम छातीला लावतात. आणि छातीला लावून त्या ठिकाणी व्याकुळ होतात. आणि मग सांगतात तिथे विभीषण उभा असतो. प्रभू श्रीराम सांगतात की त्या ठिकाणी गंधमादन या क्षणापर्यंत माझं भजन करतोय, माझे गुण गातोय. प्रभू श्रीरामाच्या डोळ्याला धारा लागतात. पहाटेचा कालखंड त्या ठिकाणी सुरू झाला असतो. डोळ्यातल्या अश्रूनं त्याला अभिषेकाने आंघोळ घालतात, स्नान घालतात. आणि त्या ठिकाणी विभीषणाला सांगतात विभीषणा आता उद्या रावणाचा पराभव झाल्यानंतर, रावणाला मारल्यानंतर हे राज्य मी तुझ्या ताब्यात देणार आहे. विनंती एकच आहे, तुझ्या राज्यातला मला सुतळीचा तोडा नको आहे. तुझ्या राज्यातलं मला काही द्यायचं नाही. फक्त एक विनंती आहे माझी, विभीषणा त्या गंधमादनची समाधी ही सोन्याची कर, एवढीच माझी प्रभू श्रीराम म्हणतात विनंती आहे. विभीषण त्या ठिकाणी नंतर रावण जातो. विभीषणाचं राज्य येतं. विभीषण 65 क्विंटलची गंधमादनाची समाधी त्या ठिकाणी सोन्याची करतो. जगात कोणाची नाही, गंधमादनाची सोन्याची समाधी झाली. आणि प्रत्येक वर्षाला वर्षश्राद्ध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विभीषण करत होता. 1 वर्ष वर्षश्राद्ध झालं नाही. त्या वर्षी लंकेत पाऊस झाला नाही. आणि पाऊस झाला नाही म्हणून त्या ठिकाणी धन्वंतरीने विश्वकर्मानं येऊन त्या ठिकाणी विभीषणाला सांगितलं की पाऊस पडला नाही, त्याचं कारण वर्षश्राद्ध झालं नाही. गंधमादन केवळ भजन करत होता म्हणून
त्या ठिकाणी गंधमादनाचा उद्धार या ठिकाणी झाला. या अभंगात ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की हे चिदान दे का देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीना आवडी, आवडीनं गुण गंधमादन त्या ठिकाणी गात होता. आणि म्हणून या ठिकाणी हा दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. तुकाराम महाराजांनी पुढे जे म्हटलेलं आहे, पुढच्या अभंगाचं विश्लेषण करण्यासाठी त्यांनी सांगितलं मला धनसंपदा नको, मोक्ष नको. मग देव सांगतात की तुम्हाला जर त्या ठिकाणी विसरण व्हावा याच्यासाठी जर जन्म पाहिजे असेल तर पुन्हा जन्माला लागेल, पुन्हा गर्भवास घ्यावा लागेल. त्यांनी सांगितलं देवा तू माझ्या बरोबर असशील तर गर्भवास काय कशाची भीती मला नाही. संत संग दे, तुझी संगत दे, एवढंच तुकोबार आहे. त्या अभंगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. खरं तर वेळ खूप झालेला आहे. या अभंगावरती किती वेळ बोलता येईल अशा प्रकारचा अभंग या ठिकाणी आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. खरं तर सेवा सप्ताहाच्या निमित्तानं देवाचं नामस्मरण, देवाची सेवा आपण करतो. सालाबाद प्रमाणे आपला हा सप्ताह या ठिकाणी झालेला आहे, त्याची आज सांगताय. आणि त्या ठिकाणी या सप्ताहाच्या निमित्तानं आज प्रवचन रूपी सेवा करण्याचा मला या ठिकाणी संधी, निश्चितपणाने सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. मी जे मांडलेलं आहे याच्यामध्ये जे चुकीचं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, जे बरोबर असेल ते माझे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज माणिकाप्पा, हरिभक्तीपरायण माणिकाप्पा मोरे यांचा आहे असं या ठिकाणी मी सांगून माझ्या प्रवचन रूपी सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल विठ्ठल.